मराठा समाजाशी बोलून उपोषणाची दिशा ठरवणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे। आज दुपारी 12 वाजेपर्यंत भूमिका घेण्याची माहिती देण्यात आली आहे। फडणवीसांनी मराठ्यांशी गद्दारी केली आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। फडणवीसांनी लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यावा अशी मागणी आता जरांगे यांच्याकडून करत असताना आता फडणवीसांनी मराठ्यांसोबत गद्दारी केली असल्याचंही वक्तव्य जरांगे यांच्याकडून करण्यात आलंय। आता मी समाजाशी बोलतो थोड्या टायमाने किंवा सकाळी उपोषणाच्या बद्दलची पुढची भूमिका काय करायची म्हणून आता बोलतो। समाज बांधव जमलेले भरपूर यांच्याशी उपोषणकर्त्याशी बोलतो किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी उपोषणकर्त्याशी सकाळी बोलतो। उपोषणात पुढं काय करायचं काय नाही करायचं हे कशासाठी म्हणतो मी, आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतके दिवस उपोषण करावं लागलं। आता जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्यावर मी परवाही बोललो की त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, सामाजिक आंदोलन आहे। आमच्या सरकारने यापूर्वीही 14 ते 19 आणि मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारने खूप मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आताही आमचं सरकार प्रयत्न करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।